मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो हे बघा, आता आम्ही आज ढाकाच्या रानामध्ये जे दाद आहेत त्याच्या पडाळीवरती आम्ही खवा आणायला चाललेलो आहे मित्रांनो. तर घनदाट असे जंगलामध्ये त्यांची पडाळी बघा, तुम्ही पाहू शकता. ह्या जो डोंगर समोर दिसतोय आपल्याला, या डोंगराच्या पायथ्याला त्यांची पडाळी आहे. त्या पडाळीवरती आपण चाललेलो आहे. तर बघा मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, आता आपण आहे ना त्यांच्या पडाळीवरती चाललो. बघा, घनदाट जंगलामध्ये अशी दोनच माणसं राहतात त्या पडाळीवर आणि तिथं आपण खवा आणायला चाललेलो आज. तर कुठे स्क्रिप्ट न करता इकडे शेवटपर्यंत पहा. बघा, हे दादा जे आहेत हे घनदाट जंगलामध्ये राहतात. तर त्या पडाळीवरती आपण आता चाललेलो आहे. तर मित्रांनो इथे ना जायला, त्यांच्या पडाळीत जायला ना रस्ता नाही आणि कुठेही म्हणजे अशी घराजवळ नाही येतात. तर ह्या पाऊल वाट ना जायला लागत आहे ह्या रानामधूनच. आणि पडाळ पण एवढी लांब आहे ना, तर ती एखादा जर व्यक्ती जर एक जण गेला एकटा तर तो चुकणारच त्या जंगलामध्ये, तो परत येणारच नाही इकडं. असा रस्ता मित्रांनो. बघा, समोरचा हा जो डोंगर ह्याच्या पायथ्याला त्यांची पडाळ आणि ती पण दाट जंगलामध्ये. तर ती घनदाट जंगलामध्ये ही व्यक्ती कशी राहत असेल, तुम्ही ही पडाळ पाहिल्यानंतरच मित्रांनो विचार करून म्हणजे चकितच होणार आहेत. हे बघा, आता ह्या माळरान आले. तर ह्या माळरानाचं नाव आहे ना मित्रांनो, ह्या चिऱ्याचा माळ आहे बरं का. ह्या चिऱ्याच्या माळामध्ये आपण उतरलो आहे खाली. म्हणजे प्रत्येक शेतांची नावं असते. आता आपण या चिऱ्याच्या माळातून पुढं हा समोर दिसतो, हा देवांडा म्हणतात याला. आपण पाहतोय हा जो आहे ना, हा बघा, हा देवांडा आहे. आता आपण चाललेलो आहे तर त्या रानामधून आपल्याला जायची. हे बघा, आता हे जे रान आहे हे त्यांच्या पडाळीजवळ आलेलो आहे आपण. ह्या रानामधून चाललेलो आहे आपण. उंच उंच अशी घनदाट ह्या झाडी या ठिकाणी, आणि या झाडीमधून आता आपण चाललेलो आहे. पाऊलाटे मित्रांनो, इथं रस्ता नाही. भरपूर अशी लांब ही पडाळ आणि या पडाळच्या रानातून आपण चालू बघा. मित्रांनो, बायको पहिल्यांदाच आले माझ्याबरोबर या रानामध्ये आणि एवढ्या लांब पडाळी का आम्ही चाललो खवा आणायला. तर ती पहिल्यांदाच माझ्यासोबत एवढा रान घनदाट जंगलामधून चालले, त्यामुळं आस्ते आस्ते बोलते, घाबरते. आणि चालू या घनदाट जंगलातून. आता ती पडाळ आपल्याला थोडंसं अंतर हो, आता मी तुम्हाला दाखवतोय ती पडाळ. घनदाट जंगलामध्ये दादा राहत होतं आणि तिथे गेल्यानंतर मित्रांनो आपण पाहू बघा. आणि त्या ठिकाणी आज आपण खवा आणायला चाललेलो आहे. हे बघा, आता ना थोडंच अंतर वाहते पडाळ राहिलेली. आणि आता आपण इथून पाहणार आहे ती पडाळ. मी तुम्हाला दाखवतो इथूनच. हे बघा, आता तो हे बघा मित्रांनो समोर बघा. हे बघा, एवढ्या घनदाट जंगलामध्ये ही जी समोर दिसते हीच ती पडाळ आहे. बघा किती चौभोवतीने घनदाट अशी झाडी आणि त्या झाडीमध्ये ही पडाळ आहे बघा. आणि मित्रांनो, या ठिकाणी वाघाची प्राण्यांची एवढी भीती आहे, तरी या ठिकाणी हे दादा राहतात. तर आता आपण त्यांच्या पडाळी जाऊ. आता आपण हे समोर दिसले आपली ती पडाळ. आता आपण जाऊ ह्या पाऊल वाटेने. आणि थोडंसं अंतर वाजत ती पडाळ राहिलेली आपली. हे बघा, आता आपण जवळ आलो. ते हे तर त्यांच्या पडाईवरती नाही मित्रांनो लहान लहान कुत्रे आहेत. ते म्हणजे थोडक्यात ते आता थोडीशी आपल्यावरती धावून येतील बघा.
कारण आपण पहिल्यांदा एक बारी आलेलो या ठिकाणी आणि बघा ही 3 पडाळे आपण आलेली आहे या पडाळ्यापाशी. आज का गेली कुठं बघा. आता थोडक्यात आवाज आला ना चल लगेच धावून येतील बघा. आता आपल्यावर बघा चल चल आपली ओळख असल्यामुळे ना चला 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 आज नाही काय पुढे होय मित्रांनो हे बघा आपण पाहू शकता या ठिकाणी बघा कुत्रीची लहान पिलं आणि गावरान कोंबडे एवढी लहान लहान पिलं तरी या जंगलामध्ये या ठिकाणी कशी राहिले असेल कशी टिकले असतील. तर मित्रांनो या दादांना त्यांच्या कुलदेवतेचा खूप मोठा म्हणजे साथ आहे त्यांची. त्यामुळं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं म्हणजे वाघ पण येत नाही आणि त्यांना पिल्लं पण घारबीर नेत नाही मुंगूस नेत नाही असं या प्रकारे या ठिकाणी या देवाची कृपा आहे. आणि आता एक खवा चाललेली हा काय पहिला इकडेच होता. हा हा अरे काय मापान बिपान ते एवढं एखादी आता नाही जमत. मग म्हणायचं मी काय इकडे काय आपले इकडे कसं तात्पुरता खयावाले असतं 1 दिवसाची किंवा 2 दिवसाची. हा तेच रे मला तेच वाटलं म्हणलं आला इकडे नसेलच बरं का काही. दादाचं तर शेवटी तिकडे जुन्नरच नाही लागत आहे म्हणलं नाही इकडे आणतोय हा. तू आता ते धंदा बंद झालाय ना. हा 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 आता मग आणि मग असंच एक पाठी आहे आमच्याकडे. काय म्हण आले 2-3 जण. अरे मग त्याचा आमच्या कॅरेट आहेत ना. अरे म्हणलं मग या तुम्ही. तर हे बघा आता आम्ही या ठिकाणी बायको भाकरी करायला लागलेली आहे आणि आता इथून आम्ही जेवून जाणार आहेत. हा मग त्याच्यामुळे म्हणलं जाळ नको लय जाळ नाही आलं. आम्हाला माहिती ना त्याला जाळ नाही आले. तेच ना जाळ कमी करा. बाई तुला उजेड केलाय मी तुला दिसत नाही म्हणून उजेड केलाय मी. तू लाजते का काय लाजते भाकरी करायला आले लाजते. नाचण्याच्या भाकरी केल्या कधी नाचणीच्या आणि सावीच्या वरईच्या नाही ना असणे बरेच दिवस होते. तर चला हे बघा आधी स्वयंपाक बनवून घेतलेले आणि आता पुन्हा खवा ठेवलेले आठवायला थोडासा राहिला होता आठवायचा. आता या ठिकाणी खवा आठवल्यानंतर आपण घेऊन जाणार आहे. आता हे खवा आठवायला लागले तर हा हा काम नसला का आवाजून येतच इथेच ना येतच गेली. केला का पण खवा कधी तुझा नाही तर जाळून टाकशील. किती म्हशी 10-15 म्हशी बरोबर. तुम्ही काय बनवून खाते का गो. दा बघू आता काय कसं काय हे करतो. आता मग पोळ्या बनवा. तेच काहीतरी बघू आता कशी काय हिला हिला जमल्या पाहिजे ना पोळ्या कराय. हा हिनं तर ही करायची गाठा. हा म्हणजे झाला खव्याचा गाठा. हा ना कुठं ना चल बुटू चल जाऊ का. अरे ते आता मी माय का काय रे माय का काहीच नाही रे तुला टाकायला मी. चला हे बघा आता आहे ना आम्ही खवा काढायला लागलेलो आहे. हे बघा आज आम्ही या ठिकाणी खवा घ्यायला आलो होतो या घनदाट जंगलामध्ये या पडाळीवर. आणि आता आम्ही हा खवा घेतोय. बघा आता मी हा खवा चालले ओरिजिनल खवा आहे मित्रांनो. कसं काय समजायचं. आणि आता आम्ही हा खवा घेतोय. माफ कर नाही नाही
मी घरी येऊन करतो. पैसे का नाही रे दा काय नाही पैसेच नाही तरी पण बस बोले. हा बस किती नाही पोरं खायला खातील पोरा पण बस घरी जाऊन शिवधर मी घरी गेलो काय करतो शिव घेतला का काय हात तुला काय करायचं चांगला बांध टाकशील ते पाडून खाली. हा बांधलं का हा बाई खवानी यायला आली होती इथपर्यंत. हा खवा बांधायला लागली. ओके हां जरा हातामध्ये बस झाला का चला. तर चला हे बघा आता आपण खवा घेऊन चाललेलो आहे. आपण या एवढ्या घनदाट जंगलामध्ये हे दादा राहतात त्या पळाईवरती आज आपण खवा घ्यायला आलो होतो. तर चला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.